श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज एक खूप सुंदर आणि भयावह अनुभव मी सांगणार आहे एका ताईचा. स्वामी भक्तांनो, आज आपण ताईचा हा खूप सुंदर आणि भयावह अनुभव आपण बघणार आहोत. स्वामी ज्या पद्धतीने त्या ताईला संकटातून बाहेर काढतात, आपला बघून विश्वासच बसणार नाही. तर मी जेव्हा 8 ते 10 वर्षाची होती तेव्हा माझी आई मला सोडून गेली. अजून एक लहान भाऊ होता आणि त्याला देखभाल करण्यासाठी वडिलांनी माझे दुसरे लग्न केलं. वडिलांनी दुसरी आई घरात आणली होती, पण ती मला चांगली वागणूक देत नव्हती. ती मला कायमच घरात हेळसाळ, वाईट वागायची. घरातील सर्व कामं मलाच करायला सांगायची. कायम ती माझ्यासोबत रागातच वागायची, मला मारायची. सर्व पद्धतीने सावत्राईप्रमाणे ती मला खूप त्रास द्यायची. आमच्या शेजारून काकू होत्या, त्या माझ्यासोबत कपडे धुवायला नदीवर येत होत्या. तिथे आमची खूप ओळख झाली. त्यांनाही मूळबाळ नव्हते. आम्हाला खूप माया करायच्या. मला तर खूप प्रेम करायच्या, प्रेमाची वागणूक द्यायच्या. माझ्या घरामध्ये जो त्रास मला व्हायचा तो सावत्राई द्यायची. ते तिला कळाल्यानंतर तिला तर खूप वाईट वाटलं होतं. ती माझी खूप काळजी घ्यायची. म्हणजे तिला मूळबाळ नसल्यामुळे ती घरी बोलावून मला खाऊ पिऊ घालायची. त्या दिवशी तर आईने मला उपवासी ठेवलं होतं. त्या काकूंना माहिती झालं. त्या काकूंनी मला जेवायलासुद्धा दिलं. परंतु काही दिवसानंतर आई माझ्याशी खूप वाईट वागत होती. एक दिवशी आई मला बोलली का तू त्या काकूंकडे जायचं नाही. मी खूप रडले, खूप अख्खी रात्र रडत होते. मला काहीच समजत नव्हतं. त्या काकूंनी मला सांगितलेलं की तू स्वामींची धावा कर, स्वामींचा जप कर, तुला स्वामी नक्की मदत करतील. काकूंना भेटू देणार नाही तर मला खूपच वाईट वाटत होतं. मी कसं राहू, ह्या गोष्टी सांगू तरी कोणाला. मी खूप रडत होते. आता काकूंना भेटायचं तरी कसं. त्या रात्री मी खूप स्वामींचा जप केला, स्वामींचे मंत्र बोलली. अख्खी रात्री मी झोपलीच नाही. आणि सकाळी आई उठली आणि रागारागार बोलते, तुला जायचं तिथे तर जा आणि सगळी कामं उरकून जा. मला बरं वाटलं, मी काकूला भेटू शकत होते. पद्धतीने मी स्वामींच्या नामाचा जप केला आणि दुसऱ्या दिवशी स्वामींनी मला फळ दिलं. मी पुन्हा काकूंना भेटणार होते. मला खूप आनंद झाला होता. आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. काकूंकडे गेले आणि त्या काकूंना मिठी मारलं आणि मी खूप रडले. त्यांना कळाले की मी माझ्या सावत्राईच्या त्रासामुळे रडत आहे. त्यावेळी मला म्हणाल्या की काय झालं, त्या आईने तुला त्रास दिला का, म्हणून तू रडतेस का. त्यावर त्या म्हणाल्या, काही नाही, काळजी करू नको, मी तुझ्या आईसारखीच आहे. मग मला कशाला काळजी करतेस, मी आहे ना. त्या दिवसापासून त्या आईने मला मुलगी मानली होती. इथून पुढे काही अडचणी असतील तर तू माझ्याकडे यायचं, त्या दिवशी मला सांगितले. त्यामुळे मला धीर मिळाला. परंतु थोड्या दिवसात माझ्या आईने मला स्थळं बघायला सुरुवात केली. तेव्हा मला 15 वर्ष चालू होते. एका श्रीमंत घरामध्ये माझं लग्न लावून दिले. आणि परंतु ज्या घरामध्ये माझं लग्न लावून दिलं त्या घरातली माणसे खूपच वाईट होती आणि माझी खूप छळ करायची. पैशाने भरपूर श्रीमंत होते. लग्न झाल्यापासून घरामधले खूप त्रास द्यायचे, खूप कामं करून घ्यायचे. त्याच्याकडे बघून माझ्या सावत्राईने माझं लग्न लावून दिलं होतं. फक्त माझे सासरे चांगले होते. त्या काकूंनी सावत्राईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की ती लहान आहे, इतक्या लवकर लग्न नका करू. पण त्या आईने माझ्या ऐकलं नाही आणि माझं लग्न लावून दिलं. सासू मला जेवणावरून कायमच बोलत असायची आणि तिथे मला मोलकरणीसारखी वागणूक द्यायची. सकाळी उठल्यापासून घरातील सर्व कामं, रानात वैरण आणण्यासाठी मला पाठवायचे. पद्धतीत माझे सासरमध्ये दिवस जात होते. तरीही स्वामींची सेवा मी करतच होते. तिथे सर्वजण माझ्या विरोधातच जायचे आणि तरी माझे सासरे मला समजून सांगायचे. लग्नानंतर थोड्या दिवसानंतर मी प्रेग्नंट झाले आणि मला 4था महिना सुरू होता आणि त्यांनी मला रानात वैरण आणायला पाठवले. घेऊन येताना मला खूप त्रास व्हायचा. एके दिवशी मला तिथे एक तरुण मुलगा भेटला आणि त्यांनी मला वैरण घरापर्यंत आणण्यास मदत केली. त्यानंतर मला तो मुलगा रोज भेटायचा आणि ताई, तू माझ्या ताईसारखी आहेस, तू माझ्या बहिणीसारखी, तो मला ताईच म्हणायचा. परंतु माझ्या सासरच्याने त्याचा अर्थ दुसराच कळला की घरामध्ये आल्यावर त्याविषयी विचारपूस केली. तेव्हा स्वामींसमोर जाऊन मी शपथ घेतली की माझं तसं काहीच नाही, तो फक्त माझा भावाप्रमाणे आहे. तो मला फक्त मदत करतो वैरण आणून देण्यासाठी. विश्वास ठेवला नाही आणि मला घराच्या बाहेर काढलं. तेव्हा मी घराच्या बाहेर जात होते तेव्हा माझे सासरे बोलत होते का ती स्वामी भक्त आहे, ती असं काहीच करणार नाही, ती घराची लक्ष्मी आहे. पण ते सासऱ्यांकडे घरातल्याने कोणीच लक्ष दिलं नाही आणि त्या दिवशी मला घराच्या बाहेर काढलं. सावत्राई मला बोलत होते का तुझीच काहीतरी चुकी असेल, तुझ्या वागण्यापायी तुझे सासरे अशी सासू सासरे वागले असतील. पण ती पण काही ऐकायला तयार नव्हती. मी खूप रडले.
सावत्र आईला विनवणी केली. सावत्र आईने पण मला घरात नाही घेतलं, पण त्या स्वामीवाल्या काकू होत्या, त्यांनी मला घरात घेतलं. त्यांना विश्वास होता माझ्यावर की तू काहीच केलेलं नाहीस, तू घाबरू नकोस, मी आहे तुझी आई. मी त्यांच्याकडे घरी राहिले. खूप दिवस राहिले. मी शिवणकाम घरकाम करून मी काकूंना मदत करू लागले. एके दिवशी स्वामी सेवाही चालू ठेवली. स्वामींचं पारायण केलं. एके दिवशी सासऱ्यांचा फोन आला की घरी खूप प्रॉब्लेम चालू आहे, नवऱ्यावर केस झाली आहे. पण मी लक्ष नाही दिलं. पण माझे सासू आणि नवरा मला सांगेल की तू पवित्र आहेस, मी त्या दिवशी घरात येईन. एके दिवशी सासूला आणि नवऱ्याला त्यांची चूक कळते आणि ते तिला न्यायला येतात. हा आजचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ.